मित्रांनो, आपण जे पहिले कांदे लागवड केले ते त्यांना आपण आता स्प्रिंकलर चालू केलं आहे बघा. तर आता हे 5 HP च्या मोटरवर 10 नोजल चालू आहे. मित्रांनो हे बघा, आपण इकडे 3.5 फुटाच्या बेडवर कांदे लागवड केली ते. तर त्यालाच आता स्प्रिंकलर चालू आहे. आता हे शेवटचं पाणी असणार स्प्रिंकलरनं. तर स्प्रिंकलरनं आपण याला 2 पाणी दिले. तर हे पहा, इकडं पाणी चालू आहे आणि इकडं आपल्या तुरी काढल्या आहे पहिल्या. तर हे असं काही पाणी चालू आहे. आपण आता याला ड्रिप टाकणार आहे पेप्सी 16 mm. तर हे पहा असं देत आहे आणि स्प्रिंकलरनं व्यवस्थित भिजत पण आहे. तर आता इकडे पहिले भिजलं होतं तर ही हिरवे झाले कांदे. तर मित्रांनो ते बघा, तिकडं आपला डाळिंबाचा बाग आहे. त्याचं पण आता काम चालू आहे. खत टाकायला लागेल त्याला पहिले. आणि आपण आता पानगळचं औषध मारलं आहे डाळिंबाला. तर इकडून काही असा व्ह्यू येतो आहे. हे बघा कांद्याचं एक कितीचं अंतर आहे मध्ये. तर त्याला आपण आता ड्रिप टाकणार आहे उद्यापासून. होत नाही तर त्यासाठी आपल्याला स्प्रिंकलरनंच पाणी द्यावं लागतं आधी. इकडं आपलं गवत. तर मित्रांनो हे बघा, त्याच्यात गवत पण उगलं आहे. तर आपल्याला आता पहिले ड्रिप जोडून मग त्याला ओलं करून मग तणनाशक मारावं लागेल. तर आम्ही एजिल गॅलिगन वापरतो. तुम्ही कोणतं वापरतात ते कमेंट करा मला. आणि तुम्ही ओळीवर कांदे लावता का असे बेडवर कांदे लावता ते पण कमेंट करा. आणि आपण पहिला जो बेसल डोसचा पण व्हिडिओ टाकला होता कांदा लागवडीपूर्वी, त्याला पण चांगलाच प्रतिसाद भेटला आहे आपल्याला. तर आता वाजले सायंकाळचे 5:30 आणि आमच्याकडे बिबट्याचा पण ते थोडा दबदबा. तर असं काही कांदे आपले 2025 स्प्रिंकलर जैन कंपनीचं ओरिजिनल. हे बघा, तर इकडे ॲडजस्टेबल लावले आम्ही, तो यांच्यापेक्षा जास्त. तर हे असं की आपलं शेत आहे. तर हा 2 एकरचा प्लॉट आहे. तिकडे 1 एकर आहे, इकडे 1 एकर. आणि अजून तिकडे तुम्हाला मी दाखवलं होतं एका ओळीमध्ये 2 नळ्या. तर तिकडे पण जो एक आहे, तिकडे 2 एकर, म्हणजे संपूर्ण प्लॉट आपला 4 एकर. तर मित्रांनो आपण आता याला ड्रिप जोडलं 19 सोडणार आहे. एकरी 5 किलो. तुम्हाला मी दाखवतो 19 सोडल्यावरचा रिझल्ट. धन्यवाद. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.